Okay, screen is visible to all. Yes, ma'am. Okay. सो हे सगळे लेक्चर्स मी सगळ्यांना का जॉईन करायला लावले? फर्स्ट चॅप्टर आपण DSY साठी शिकवतोय रिपीट परत. तर तुमचं पण सगळ्या रेग्युलर स्टुडंटची रिव्हिजन होण्यासाठी सगळ्यांना जॉईन करायला लावलेला आहे हा क्लास. आणि सगळ्यांनी इथून पुढे जे रिव्हिजनचे क्लास असतील DSY साठीचे ते सगळ्या सब्जेक्ट टीचरचे जॉईन करा. Okay, last lecture we have studied the orifice meter and the venturi meter. Then we have to see the pitot tube. दोन पॉइंट राहिलेले आहेत त्यामध्ये रोटामीटर आणि पायटोट ट्यूब फ्लो ऑफ फ्लुइड्स मध्ये. So all of you see the diagram of pitot tube. So there is the upstream and here it is the downstream is there. Then here is the manometer is attached. Manometer is attached to the pitot tube. Here it is the right arm or here it is the right side ला ही एक ट्यूब आहे इथं आणि ही एक लेफ्ट साइडला ट्यूब. राइट साइडचा जो आर्म आहे तो काय करतोय बघा, आर्म और लिम्ब. इट मेजर्स द प्रेशर हेड. हा काय करतोय, राइट साइडचा आहे तो प्रेशर हेड काय करतोय, प्रेशर मेजर करतोय. आणि हा जो लेफ्ट साइडचा आहे इट मेजर्स द प्रेशर अँड व्हेलॉसिटी हेड. म्हणजे लेफ्ट साइडचा जो आहे इथं वरच्या साइडला जो अपस्ट्रीमला जो अटॅच केलेला आहे, जी ग्लास ट्यूब अटॅच केलेली आहे, तर ती काय करते बघा, तर प्रेशर हेड आणि व्हेलॉसिटी हेड दोन्ही पण काय करते, मेजर करते. So this is the assembly for the pitot tube. Then principle, we have to see the principle. So what is that? This pitot tube consists of the sensing element. Pitot tube मध्ये काय प्रेझेंट आहे बघा, मेन कंपोनंट कोणता आहे, तर सेन्सिंग इलेमेंट. सो विथ द स्मॉल कॉन्स्ट्रिक्शन, त्यामध्ये कसं आहे, द स्मॉल कॉन्स्ट्रिक्शन प्रेझेंट आहे कम्पेअर्ड टू द साइज ऑफ द फ्लो चॅनल. सो फर्स्ट पॉइंट समजलं सगळ्यांना काय सांगितलं त्यामध्ये. सो दिस पायटोट ट्यूब कन्सिस्ट ऑफ द सेन्सिंग इलेमेंट, त्यामध्ये सेन्सिंग इलेमेंट प्रेझेंट आहे. सो ॲज कम्पेअर्ड टू द विथ द इट कन्सिस्ट ऑफ द सेन्सिंग इलेमेंट विथ द स्मॉल कॉन्स्ट्रिक्शन, त्यामध्ये स्मॉल कॉन्स्ट्रिक्शन प्रेझेंट आहे कशामध्ये, पायटोट ट्यूब मध्ये, ॲज कम्पेअर्ड टू द फ्लो चॅनल. देन when the sensing element is inserted at the center of the stream. आता जेव्हा आपण सेन्सिंग इलेमेंट काय करतोय, सेंटर ऑफ द स्ट्रीमला काय करतोय, इन्सर्ट करतोय, तेव्हा काय होतंय, सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो इज इन्क्रीज्ड. मग काय होतंय, तो जो फ्लो आहे व्हेलॉसिटीचा तो काय होतोय, तर इन्क्रीज होतोय. सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो इज इन्क्रीज्ड. सो दिस रिझल्ट इन द डिक्रीज्ड प्रेशर हेड. मग जेव्हा आता व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे तेव्हा काय होतोय, तर प्रेशर हेड आहे किंवा प्रेशर आहे ते काय होते, डिक्रीज होते. जेव्हा आपण सेन्सिंग इलेमेंट काय करतोय, सेंटरला फिक्स करतोय. सेन्सिंग इलेमेंट आहे तो काय करणार आहे, इथं सेंटरला आपण फिक्स करणार आहे. फिक्स केल्यानंतर काय होतं, सेन्सिंग इलेमेंट आपण, तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती काय होते, इन्क्रीज होते किंवा तो जो फ्लो आहे तो काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सो दिस रिझल्ट इन द डिक्रीज्ड प्रेशर हेड. म्हणजे जेव्हा व्हेलॉसिटी इन्क्रीज होते तेव्हा प्रेशर काय होते, आपोआपच डिक्रीज होते, हे लक्षात ठेवा. सो द ट्यूब ऍट राईट अँगल्स टू द फ्लो मेजर्स द प्रेशर हेड ओनली. मग आता ती जी ट्यूब आहे आपण बघितलं आताच डायग्राम मध्ये, तर काय सांगितलं होतं, तर राईट हँडची जी ट्यूब आहे ती काय करते बघा, राईट हँडचं जी ट्यूब आहे ती काय करते, इट मेजर्स द प्रेशर हेड ओनली. ती फक्त काय करते बघा, तर फक्त प्रेशरच काय करते, मेजर करते. दिस लिम्ब मेजर्स द प्रेशर हेड, दिस राईट limb, and this left limb it measures the pressure and the velocity head. लेफ्ट ची काय करणार आहे, लेफ्ट ची जी ट्यूब आहे ती फक्त
सॉरी प्रेशर आणि व्हेलॉसिटी हे दोन्ही पण काय करणार आहे तर मेजर करणार आहे. सो द डिफरन्स इन द अबोव रिडिंग्स इट इंडिकेट द व्हेलॉसिटी हेड. मग तो जो डिफरन्स आहे दोन्ही अबोव रिडिंग मध्ये तो काय कोण इंडिकेट करणार आहे तर व्हेलॉसिटी हेड आहे तो काय करणार आहे तर तो डिफरन्स आहे तो इंडिकेट करणार आहे कोण तर व्हेलॉसिटी हेड. सो अकॉर्डिंग टू द बर्नौलीज इक्वेशन. मग बर्नौलीज इक्वेशन नुसार काय सांगितलेलं आहे बघा. सो द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड इट मे बी obtained by using the equation. आता बर्नौलीज इक्वेशन नुसार ती जी व्हेलॉसिटी आहे फ्लुइडची ती काय करतोय आपण ऑब्टेन करतोय कोणत्या इक्वेशन थ्रू तर हे सगळे जे इक्वेशन आहेत आतापर्यंतचे फ्लो ऑफ फ्लुइड्स मधले तर सगळ्यांनी लिहून व्यवस्थित रीड करून व्यवस्थित रिकॉल करा लिहून पाठ करा सगळ्यांनी व्यवस्थित ते इक्वेशन्स. सो डेल्टा एच पी इज इक्वल टू काय असणार आहे काय येणार आहे म्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. सो वेअर म्यू म्हणजे काय the velocity of the flow at the point of insertion that is meter per second. Then delta hp means what difference in the head from the manometer आपण त्याला काय म्हणणार आहे तर delta hp. so that is about the principle. सिंपल होतं प्रिन्सिपल मध्ये काय बघितलं आपण तर पायटो ट्यूब मध्ये एक सेन्सिंग इलेमेंट प्रेझेंट आहे स्मॉल कॉन्स्ट्रिक्शन मध्ये सो ऍज कम्पेअर टू द फ्लो चॅनल. देन मग आपण काय करतोय सेन्सिंग इलेमेंट आहे तो काय करतोय तर सेंटरला काय करतोय इन्सर्ट करतोय स्ट्रीमच्या सेंटरला. मग स्ट्रीमच्या सेंटरला जर आपण सेन्सिंग इलेमेंट जर इन्सर्ट केला तर काय होणार आहे त्याची व्हेलॉसिटी फ्लो आहे तो काय होतोय इन्क्रीज होतोय. मग जेव्हा व्हेलॉसिटी फ्लो इन्क्रीज होणार आहे तेव्हा प्रेशर हेड काय होतोय डिक्रीज होतोय. मग आपण डायग्राम मध्ये बघितलं काय बघितलं राईट अँगलचा जो आर्म आहे किंवा लिंब आहे तो काय मेजर करतोय तर ओनली इट मेजर्स द प्रेशर हेड अँड लेफ्ट साइड ऑफ द लिंब इट मेजर्स बोथ. काय मेजर करतोय तर प्रेशर आणि व्हेलॉसिटी हेड दोन्ही पण ते काय करणार आहे मेजर करणार आहे. मग तो जो डिफरन्स आहे अबोव रिडिंग मधला म्हणजे प्रेशर हेड आणि ह्या मधला व्हेलॉसिटी हेड मधला इट इंडिकेट्स द व्हेलॉसिटी हेड. व्हेलॉसिटी हेड काय करतोय तर तो डिफरन्स आहे तो इंडिकेट करतोय. सो मग बर्नौलीज इक्वेशन नुसार काय इक्वेशन येणार आहे बघा आता ह्याचं पायटो ट्यूबचं. सो डेल्टा एचपी इज इक्वल टू म्यू स्क्वेअर डिवायडेड बाय 2g. सो वेअर म्यू म्हणजे काय तर व्हेलॉसिटी ऍट द व्हेलॉसिटी ऑफ द फ्लो ऍट द पॉइंट ऑफ इन्सर्शन मीटर पर सेकंड अँड देन डेल्टा एचपी मीन्स व्हॉट डिफरन्स इन द हेड फ्रॉम द मॅनोमीटर. देन वी हॅव टू सी द कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन सिंपल आहे बघा. कन्स्ट्रक्शन मध्ये काय सांगितलेलं आहे सो पायटो ट्यूब इज ऑल्सो नोन ऍज द इन्सर्शन मीटर. मग पायटो ट्यूबला आपण काय म्हणलेलं आहे बघा तर इन्सर्शन मीटर म्हणतोय पायटो ट्यूबला. सो द साइज ऑफ द सेन्सिंग इलेमेंट इज स्मॉल ऍज कम्पेअर टू द साइज ऑफ द फ्लो चॅनल. म्हणजे ती जी सेन्सिंग इलेमेंट आहे तर त्याची साईज आहे ती फ्लो चॅनल पेक्षा काय असली पाहिजे तर कमी असली पाहिजे. कशाची साईज तर सेन्सिंग इलेमेंटची. सो द पॉइंट ऑफ द मेजरमेंट मे बी ऍट द सेंटर ऑफ द चॅनल. मग तो जो पॉइंट असणार आहे मेजरमेंटचा तो कुठं असणार आहे तर सेंटरच्या चॅनलच्या सेंटरला तो मेजरमेंटचा पॉइंट असणार आहे लक्षात ठेवा. सो वन ट्यूब इज परपेंडिक्युलर टू द फ्लो डायरेक्शन. आता एक ट्यूब आहे ती काय आहे तर परपेंडिक्युलर आहे त्या फ्लोच्या डायरेक्शन मध्ये अँड अदर ट्यूब इज कनेक्टेड पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ द फ्लो. म्हणजे ह्यामधली जी ही ट्यूब आहे ही काय आहे तर इथून परपेंडिक्युलर सगळ्यांना माहित असेल तर ही ट्यूब काय होते तर परपेंडिक्युलर आहे आणि दुसरी आहे ती काय आहे तर फ्लो चॅनलला काय आहे तर कनेक्ट केलेली आहे पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ द फ्लो. पॅरलली ह्या डायरेक्शन फ्लोला काय केलेली आहे ही सेकंड ट्यूब आहे ती कनेक्ट केलेली आहे आणि एक ट्यूब आहे ती इथं काय आहे तर परपेंडिक्युलर आहे. सो the two tubes are connected to the legs of a manometer. मग त्या दोन्ही ट्यूब्स आहेत त्या मॅनोमीटरच्या लेग्सला काय केलेले आहेत कनेक्ट केलेले आहेत. सो कन्स्ट्रक्शन मध्ये आपण सिंपल लँग्वेज मध्ये काय बघितलं तर त्याला काय म्हणतो आपण इट इज ऑल्सो नोन ऍज द इन्सर्शन मीटर म्हणतो पायटो ट्यूबला. त्यानंतर सेन्सिंग इलेमेंटची साईज कशी पाहिजे तर कमी पाहिजे कशापेक्षा तर जो फ्लो चॅनल आहे त्याच्यापेक्षा सेन्सिंग इलेमेंटची साईज कमी असणार आहे. त्यानंतर तो जो पॉइंट असणार आहे मेजरमेंटचा तो कुठं असला पाहिजे तर सेंटरला असला पाहिजे त्या चॅनलच्या सेंटरला.
त्यानंतर काय सांगितलेलं आहे, तर एक ट्यूब आहे ती काय आहे तर परपेंडिक्युलर आहे टू द फ्लो डायरेक्शन and other tube is parallel to the direction of the flow. आणि त्या दोन्ही ट्यूब्स आहेत त्या काय केलेल्या आहेत तर इट इज कनेक्टेड टू द लेग्स ऑफ अ मॅनोमीटर. देन वी हॅव टू सी द वर्किंग ऑफ द पायटोट ट्यूब. वर्किंग काय असणार आहे बघा पायटोट ट्यूबचं. सो दिस ट्यूब इज यूज टू मेजर द व्हेलॉसिटी हेड ऑफ द फ्लो. मग ही जी ट्यूब आहे ती काय करतोय आपण तर व्हेलॉसिटी हेड मेजर करण्यासाठी काय करतोय आपण सॉरी व्हेलॉसिटी हेड ऑफ द फ्लोचे व्हेलॉसिटी मेजर करण्यासाठी काय करतोय आपण पायटोट ट्यूब आपण यूज करतोय. सो इन दिस ट्यूब velocity of the fluid is increased at the narrow constriction. आता या ट्यूब मध्ये काय सांगितलेलं आहे बघा तर व्हेलॉसिटी आहे त्या फ्लुइडची ती काय होते इनक्रीज होते. कशी इनक्रीज होणार आहे बघा तर नॅरो कॉन्स्ट्रिक्शनला ती व्हेलॉसिटी आहे ती काय होणार आहे इनक्रीज होणार आहे. सो दिस रिझल्ट इन द डिक्रीज्ड प्रेशर हेड. त्यामुळे काय होते बघा तर प्रेशर काय होते डिक्रीज होते. सो ट्यूब ॲट राईट अँगल्स इट मेजर्स द प्रेशर हेड ओनली. मग ती जी ट्यूब आहे राईट अँगलला ती काय करते बघा तर प्रेशर हेड काय करते मेजर करते. सो द ट्यूब दॅट पॉइंट्स अपस्ट्रीम मेजर्स द प्रेशर हेड अँड द व्हेलॉसिटी हेड. मग आता आपण कन्स्ट्रक्शन मध्ये पण तेच बघितलं. काय बघितलं ती जी राईट अँगलची जी ट्यूब असणार आहे ती काय करते तर इट मेजर्स द प्रेशर हेड. फक्त ती प्रेशर हेड मेजर करणार आहे. आणि जी लेफ्ट साइडला जी ट्यूब आहे किंवा जी अपस्ट्रीम साइडला आहे अपस्ट्रीम म्हणजे ह्या साइडची जी ट्यूब आहे ती काय करते तर इट मेजर्स द प्रेशर हेड अँड द व्हेलॉसिटी हेड. ती काय करते दोन्ही पण मेजर करते. सो द डिफरन्स इन द अबोव रीडिंग इंडिकेट द व्हेलॉसिटी हेड. मग तो जो डिफरन्स आहे तो अबोव रीडिंग मधला तो कोण मेजर करते किंवा इंडिकेट करताय तर व्हेलॉसिटी हेड काय करणार आहे ती इंडिकेट करणार आहे. सो देअरफॉर द रीडिंग आर ऑफ द मॅनोमीटर मेजर्स द व्हेलॉसिटी हेड. मग ती तो जो रीडिंग आहे आरचं किंवा मॅनोमीटर काय करतोय तो व्हेलॉसिटी हेड मेजर करतोय. म्हणजेच व्हेलॉसिटी काय करणार आहे तर मॅनोमीटर वरती आपल्याला व्हेलॉसिटीचं रीडिंग आहे ते दिसणार आहे. म्हणजेच व्हेलॉसिटी मॅनोमीटर आहे तो काय करणार आहे मेजर करणार आहे. सो फ्रॉम बर्नॉलीज इक्वेशन वरून काय सांगणार आपण तर म्यू स्क्वेअर इज इक्वल टू 2g डेल्टा HP. मग आता ते इक्वेशन फॉर्म झालं कोणतं म्यू स्क्वेअर इज इक्वल टू 2g डेल्टा HP. मग ऍक्च्युअल व्हेलॉसिटी काय असणार आहे बघा ऍक्च्युअल व्हेलॉसिटी असणार आहे म्यू स्क्वेअर इज इक्वल टू काय असणार आहे CV स्क्वेअर रूट ऑफ 2g डेल्टा HP. सो वेअर CV म्हणजे काय तर कोएफिशियंट ऑफ द पायटोट ट्यूब. मग नॉर्मली बघा आता ती पायटोट ट्यूब आहे ती काय करते इट मेजर्स द व्हेलॉसिटी ऍट वन पर्टिक्युलर पॉइंट. पायटोट ट्यूब नॉर्मली काय करते तर व्हेलॉसिटी मेजर करते ऍट वन पर्टिक्युलर पॉइंटला. सो दॅट इज द पॉइंट ऑफ इन्सर्शन. सो ऍव्हरेज व्हेलॉसिटी मे बी ऑब्टेन बाय आयदर वेज. आता ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपण काय करतोय तर आयदर वेजने काय करतोय ऑब्टेन करतोय. सो पायटोट ट्यूब मे बी इन्सर्टेड ऍट द सेंटर ऑफ द पाईप. मग ती जी पायटोट ट्यूब आहे ती काय करणार आहे आपण तर सेंटर ऑफ द पाईपला काय करतो आपण इन्सर्ट करतो अँड इट मेजर्स द मॅक्झिमम व्हेलॉसिटी. आणि ती काय करू शकते तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी मेजर करू शकते. सो द ऍडजस्टेबल पायटोट ट्यूब इट मे बी युज्ड टू टेक रीडिंग्स फ्रॉम द डिफरंट पॉइंट्स इन द क्रॉस सेक्शन. मग ती जी ऍडजस्टेबल पायटोट ट्यूब आहे ती काय करतोय आपण कशासाठी यूज करतोय तर इट मे बी यूज टू टेक द रीडिंग्स फ्रॉम द डिफरंट पॉइंट्स इन द क्रॉस सेक्शन. सो वर्किंग मध्ये आपण तेच बघितलं कन्स्ट्रक्शन मध्ये होतं तेच सिंपल लँग्वेज मध्ये. तर पायटोट ट्यूब काय करतोय आपण व्हेलॉसिटी हेड मेजर करण्यासाठी म्हणजे तो जो फ्लो आहे त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती मेजर करण्यासाठी काय करतो आपण पायटोट ट्यूब यूज करतोय. मग त्या ट्यूब मध्ये काय सांगितलेलं आहे तर व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड आहे ते काय होतंय इनक्रीज होते. कधी इनक्रीज होणार आहे तर नॅरो कॉन्स्ट्रिक्शनला ते इनक्रीज होणार आहे. मग ह्यामुळे काय होतं बघा तर प्रेशर काय होतंय डिक्रीज होतंय. मग राईट अँगलची ट्यूब काय करणार आहे तर फक्त प्रेशर मेजर करते प्रेशर हेड. त्यानंतर लेफ्ट हँड साइडची जी ट्यूब आहे ती काय करणार आहे
इट मेजर्स द प्रेशर अँड व्हेलॉसिटी हेड. बोथ ती काय करते, मेजर करते. मग त्यानंतर आपण त्या बर्नौलीज इक्वेशन नुसार काय लिहिणार आहे इक्वेशन. सो म्यू स्क्वेअर इज इक्वल टू 2g डेल्टा HP. मग ऍक्च्युअल व्हेलॉसिटी काय असणार आहे बघा, तर ऍक्च्युअल व्हेलॉसिटी असणार आहे म्यू स्क्वेअर. मग त्यामध्ये म्यू स्क्वेअर इज इक्वल टू CV स्क्वेअर रूट ऑफ 2g डेल्टा HP. हे काय येणार आहे, आपलं इक्वेशन येणार आहे. सो CV मीन्स व्हॉट, कोएफिशियंट ऑफ द पायटॉट ट्यूब. पायटॉट ट्यूबचा कोएफिशियंट. मग नॉर्मली काय होतं बघा, त्या पायटॉट ट्यूब मध्ये काय होतं, पायटॉट ट्यूब आहे ती व्हेलॉसिटी काय करते, मेजर करते ऍट वन पर्टिक्युलर पॉइंटला, ऍट द पॉइंट ऑफ इन्सर्शन. मग ऍव्हरेज व्हेलॉसिटी जी असणार आहे ती काय करतोय आपण, आयदर वेज मध्ये काय करतोय, मेजर करतोय. सो अ पायटॉट ट्यूब मे बी इन्सर्टेड ऍट द सेंटर ऑफ द पाईप. मग ती जी पायटॉट ट्यूब आहे ती काय करतोय आपण, तर सेंटरला काय करतोय, पाईपच्या सेंटरला आपण इन्सर्ट करतोय. अँड इट मेजर्स द मॅक्झिमम व्हेलॉसिटी. आणि ती काय करते, तर मॅक्झिमम व्हेलॉसिटी मेजर करणार आहे. द नेक्स्ट काय होता पॉइंट, ऍडजस्टेबल पायटॉट tube may be used to take readings from the different points in the cross section. मग ऍडजस्टेबल पायटॉट ट्यूब आहे ती कशासाठी यूज होते बघा, तर टेक रिडिंग फ्रॉम द डिफरंट पॉइंट इन द क्रॉस सेक्शन. आपण डिफरंट पॉइंट क्रॉस सेक्शन मध्ये पण काय करू शकतो, तर रिडिंग घेऊ शकतो. डिफरंट पॉइंट आपण रिडिंग घेऊ शकतो विथ द हेल्प ऑफ पायटॉट ट्यूब. देन वी हॅव टू सी द ऍडव्हान्टेजेस ऑफ द पायटॉट ट्यूब. काय आहेत बघा ऍडव्हान्टेजेस त्याचे. सो पायटॉट ट्यूब मेजर्स द व्हेलॉसिटी ऍट वन पॉइंट ओनली. पायटॉट ट्यूबचा काय ऍडव्हान्टेज आहे बघा, तर ती काय करते, वन पॉइंटला काय करणार आहे, ती व्हेलॉसिटी मेजर करणार आहे. कोण, तर पायटॉट ट्यूब. देन डिसएडव्हान्टेजेस बघा काय आहेत. सो पायटॉट ट्यूब इट देमसेल्स कॉज द मोर डिस्टर्बन्स. आता पायटॉट ट्यूब मुळे काय होतं बघा, तर मोर डिस्टर्बन्स काय होतंय, डेव्हलप होते. सो इट इज विदिन द प्रेशर ट्यूब इट डिस्टर्ब द रीडिंग. मग त्यामुळे काय, त्यामध्ये काय होते बघा, आता ह्यामध्ये तर पायटॉट ट्यूब मध्ये काय होणार आहे, तर डिस्टर्बन्स फॉर्म होतो. मग डिस्टर्बन्स फॉर्म होते म्हणजे काय होतं त्यामध्ये नक्की, तर ईडीज डेव्हलप होतात. इट इज विदिन द प्रेशर ट्यूब डिस्टर्ब द रीडिंग. ते काय करतात बघा, ईडीज डेव्हलप होतात म्हणजे एक वॉटरचा काय होतं, भोवरा तयार होतो तिथं पाण्याचा फ्लोचा. तिथं म्हणजे वॉटर काय होतं, एका ठिकाणी साठून बसते. त्यामुळे काय होतं, तिथं प्रेशर डिस्टर्ब होणार आहे. मग प्रेशर डिस्टर्ब झाले की काय होणार आहे, रीडिंग पण आपोआपच ते डिस्टर्ब होणार आहे. सो इट कॅन डिस्टर्ब द रीडिंग. सो दे डू नॉट गिव्ह द ऍव्हरेज व्हेलॉसिटी डायरेक्टली. ते डायरेक्टली ऍव्हरेज व्हेलॉसिटी आपल्याला देत नाही. कोण, तर पायटॉट ट्यूब. सो फॉर गॅसेस द रीडिंग इज एक्स्ट्रीमली स्मॉल. आता गॅसेस साठी काय होतंय, ते रीडिंग आहे ते काय होतंय, तर एक्स्ट्रीमली स्मॉल येणार आहे. देन wait for 1 minute. Okay, we have to see the नेक्स्ट पॉइंट. आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे. कोणता आहे नेक्स्ट पॉइंट, फर्स्ट बघितलं आपण पायटॉट ट्यूब. देन वी हॅव टू सी द रोटामीटर. सो इन दॅट रोटामीटर, all of you see the diagram of rotameter. That is the this is the tapered tube. इथं लॉंग आहे, परत काय होते, इथं कॉन्स्ट्रिक्शन होते, स्मॉल होत जाते, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, टेपर्ड सेक्शन किंवा टेपर्ड ट्यूब. Then it is the float or plummet. From this flow we can send liquid or any other material from this flow.
सो नेक्स्ट बघा, त्यामध्ये काय सांगितलेलं आहे रोटामीटर मध्ये. सो रोटामीटर इज अ व्हेरिएबल एरिया मीटर. रोटामीटरलाच काय म्हणतो आपण, तर व्हेरिएबल एरिया मीटर म्हणतो. तो दॅट इज इट मेजर्स द एरिया ऑफ द फ्लो. तो काय करतोय मेजर, तर एरिया ऑफ फ्लो काय करणार आहे, मेजर करणार आहे. सो ॲज टू प्रोड्यूस द कॉन्स्टंट हेड डिफरन्शियल. कशासाठी, तर कॉन्स्टंट हेड डिफरन्शियल प्रोड्यूस करण्यासाठी. सो देअरफॉर रोटामीटर्स आर नोन ॲज द एरिया मीटर्स. मग आपण काय म्हणतोय बघा रोटामीटर्सलाच, रोटामीटर्स आर ऑल्सो नोन ॲज द एरिया मीटर, म्हणून त्यांना आपण एरिया मीटर. So then we have to see the principle. So rotameter consists of the venturi. Rotameter मध्ये काय प्रेझेंट आहे, तर venturi, tapered and the transparent tube. ती ट्यूब कशी आहे, टेपर्ड आहे, म्हणजे कशी, निमुळती आहे. म्हणजेच इथं सेक्शन टेपर्ड आहे, म्हणजे काय होतं, इथून ती ट्यूब आहे ती कमी कमी होत गेलेली आहे त्याची साईज त्या ट्यूबची. सो इट इज हॅव्हिंग द टेपर्ड अँड द ट्रान्सपरंट ट्यूब. The plummet rises and falls because of the variation in the flow. मग ती जी प्लुमेट आहे ती काय होते बघा, राईज होते आणि फॉल्स होते बिकॉज व्हेरिएशन इन द फ्लो. म्हणजे आपण काय करणार आहे, ते इथून फ्लो काय करणार आहे, एंटर करणार आहे इथून लिक्विड. मग जेव्हा आपण इथून एंटर करू लिक्विड, तेव्हा ही जो प्लुमेट आहे ती काय होते, राईज अप होते, वरती जाणार. परत काय होणार, लिक्विड हे पुढे गेल्यानंतर ती प्लुमेट परत खाली येणार. परत आपण काय करणार, सेकंड टाइम लिक्विड जेव्हा फ्लो करू तेव्हा आपण काय होणार, ही जी प्लुमेट आहे परत काय होणार, ती फॉल डाऊन झालेली. जेव्हा आपण लिक्विड फ्लो करू तेव्हा ती प्लुमेट काय होते, राईज अप होते. पुन्हा ते लिक्विड पुढे गेलं, ती प्लुमेट आहे ती काय होणार आहे, खाली फॉल डाऊन होणार आहे. सो as a result the area of the annular space between the plummet and the tube varies. मग आता त्या ह्याच्यामधला annular space आणि between the plummet and the tube, त्या ट्यूब मधला आणि प्लुमेट मधला एरिया काय होतोय, तर व्हॅरी होतोय. So the head loss across the annulus is equal to the weight of the plummet. तो जो हेड लॉस असणार आहे annulus चा, so it is equal to the weight of the plummet. तो प्लुमेटच्या वेटच्या इक्वल असणार आहे. तर काय असणार आहे, तर annulus. So the upper edge of the plummet is used as an index. Note the reading. मग तो जो अप्पर एज आहे प्लुमेटचा, तो कशासाठी यूज करतोय आपण, तर इट इज युज्ड ॲज द इंडेक्स. इंडेक्स साठी आपण यूज करतोय टू नोट द रीडिंग ऑन द टेपर्ड ट्यूब. त्या टेपर्ड ट्यूब वरती आपण रीडिंग काय करतोय, नोट करतोय. सो दिस व्हॅल्यू इंडिकेट द फ्लो ऑफ फ्लुइड. मग ती जी व्हॅल्यू आहे ती काय करते, तर फ्लो ऑफ फ्लुइड काय करते, इंडिकेट करते. सो परत एकदा बघा, प्रिन्सिपल मध्ये आपण काय बघितलं, तर त्यामध्ये व्हेंचुरी, रोटामीटर इट कन्सिस्ट ऑफ द व्हेंचुरी, त्यानंतर टेपर्ड अँड ट्रान्सपरंट ट्यूब. ती ट्यूब कशी आहे, टेपर्ड आणि ट्रान्सपरंट आहे. मग त्यामध्ये काय होते, प्लुमेट आहे ते राईज होते आणि फॉल्स होते बिकॉज व्हेरिएशन इन द फ्लो. जेव्हा आपण इथून फ्लो एंटर करू तेव्हा ती प्लुमेट काय होणार आहे, राईज अप होणार आहे. जेव्हा ते लिक्विड पुढे जाईल तेव्हा परत काय होणार आहे, फॉल डाऊन होणार आहे. ही प्रोसेस अशीच कंटिन्यू चालू राहणार आहे. सो द ग्रेटर द फ्लो रेट, द हायर द प्लुमेट रायझेस इन द ट्यूब. मग जेवढा ग्रेटर फ्लो रेट असेल तेवढीच काय होते, प्लुमेट आहे ती राईज होते. हायर द प्लुमेट राईज इन द. मग त्यामध्ये काय होते बघा, सो ऍज अ रिझल्ट द एरिया ऑफ द अन्युलर स्पेस. मग आता तो जो अन्युलर स्पेस आहे प्लुमेटचा आणि ट्यूबचा, तो काय असणार आहे, तर तो व्हॅरी होणार आहे, लक्षात ठेवा. मग त्यामध्ये तो जो हेड लॉस आहे अन्युलसचा, सो इट इज इक्वल टू द वेट ऑफ द प्लुमेट. तो प्लुमेटच्या वेटचा काय आहे, तर बरोबर आहे अन्युलसचा, सॉरी annulus. So the upper edge of the plummet it is used as an index. ती जी अप्पर एज आहे प्लुमेटची ती काय करतोय आपण, इंडेक्स म्हणून यूज करतोय टू नोट द रीडिंग ऑन द टेपर्ड ट्यूब. मग त्या टेपर्ड ट्यूब मध्ये आपण प्लुमेटला काय म्हणतो, प्लुमेटचं जे अप्पर एज आहे तर तो काय आहे, तर इंडेक्स आहे टू नोट द रीडिंग ऑन द टेपर्ड ट्यूब. म्हणजे टेपर्ड ट्यूब मध्ये रीडिंग नोट डाऊन करण्यासाठी काय करतो आपण, त्या प्लुमेटचा अप्पर एज यूज करतो. सो दिस
व्हॅल्यू इंडिकेट्स द फ्लो ऑफ फ्लुइड. मग ह्यामुळे काय होतंय तर फ्लो ऑफ फ्लुइड काय होते इंडिकेट होते. Then we have to see the construction. So what is the construction? So it rotameter consists of the vertical tapered tube. रोटामीटर मध्ये काय प्रेझेंट आहे बघा तर वर्टिकल टेपर्ड ट्यूब आहे. दिस इज द वर्टिकल टेपर्ड ट्यूब. Then which is mounted with the narrow end. ती काय केलेली आहे बघा तर नॅरो एंड ने माउंट केलेली आहे. याचा एंड कसा आहे बघा सगळ्यांनी तर एंड कसा असणार आहे तर नॅरो एंड असणार आहे ह्याचा. So tube is made up of the glass on which linear scale is etched. आता ती जी ट्यूब आहे ती काय केलेली आहे बघा तर ग्लास पासून बनवलेली आहे. त्यामध्ये काय केलेलं आहे तर लिनियर स्केल काय केलेलं आहे इथे दिसते सगळ्यांना ऑन विच लिनियर स्केल इज इच्ड. हे काय आहे बघा तर हे स्केल आहे ह्या रोटामीटरवरचं. Then next बघा a solid plumette is placed in the tube. मग सॉलिड प्लुमेट काय केलेलं आहे बघा तर त्या ट्यूब मध्ये प्लेस केलेलं आहे. So the diameter of the plumette is smaller than the narrowest part of the tube. मग तो जो डायमीटर आहे प्लुमेटचा तो कसा आहे तर स्मॉलर दॅन द नॅरोएस्ट पार्ट ऑफ द ट्यूब. So the rotameters are available with the electric and the electronic transmitters from the reading. मग ते जे रोटामीटर्स आहेत ते काय करतोय आपण तर so these rotameters are available with the electric and electronic transmitters from the reading. So floats of the different densities are available. मग ते जे फ्लोट्स आहेत मग त्याच्या काय आहेत तर डिफरंट डेन्सिटीज आपल्याला अवेलेबल होऊ शकतात किंवा अवेलेबल आहेत. सो दॅट 20-fold रेंज ऑफ द फ्लो कॅन बी मेजर्ड ॲक्युरेटली. मग त्यामध्ये काय होतं बघा आता तो जो 20-fold फ्लो आहे सॉरी 20-fold रेंजचा जो फ्लो आहे तो काय करतो आपण तर ॲक्युरेटली मेजर करू शकतो. सो द फ्लोट्स मे बी मेड ऑफ लीड, अॅल्युमिनियम, ग्लास अँड द प्लास्टिक. मग ते जे फ्लोट्स आहेत ते काय करतात ते कशापासून बनवलेले असतात बघा तर लीड, अॅल्युमिनियम, ग्लास आणि प्लास्टिक पासून ते काय करतो आपण प्रिपेअर करतो. सो कन्स्ट्रक्शन मध्ये काय बघितलं आपण तर त्यामध्ये रोटामीटर मध्ये काय आहे तर व्हर्टिकल टेपर्ड ट्यूब प्रेझेंट आहे. ती काय केलेली आहे तर माउंटेड विथ द नॅरो एंड. त्याचा एंड कसा आहे तर नॅरो असणार आहे. देन ती ट्यूब कशापासून बनलेली आहे तर दिस इज मेड अप ऑफ द ग्लास ऑन विच लिनियर स्केल इज इच्ड. मग त्यामध्ये काय केलेलं आहे तर लिनियर स्केल काय केलेलं आहे अटॅच केलेलं आहे त्या ट्यूबला. सो मग त्यामध्ये काय केलंय सॉलिड प्लुमेट इज प्लेस्ड इन द ट्यूब. ह्या ट्यूब मध्ये जो प्लुमेट आहे तो कसा आहे तर सॉलिड प्लुमेट आहे. देन द डायमीटर ऑफ द प्लुमेट इज स्मॉलर दॅन द नॅरोएस्ट पार्ट ऑफ द ट्यूब. मग तो जो डायमीटर आहे तर तो कसा आहे प्लुमेटचा डायमीटर तर स्मॉलर आहे दॅन द नॅरोएस्ट पार्ट ऑफ द ट्यूब. म्हणजे हा नॅरोएस्ट पार्ट आहे ह्या ट्यूबचा ह्याच्यापेक्षा प्लुमेटची जी साईज आहे ती कशी आहे तर कमी आहे बघा. Then rotameters are available with the electric and the electronic transmitters from the reading. मग ते कशा अवेलेबल आहेत बघा इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक ट्रान्समीटर्स थ्रू सुद्धा काय करू शकतो आपण रीडिंग त्याचं नोट डाऊन करू शकतो. देन ते जे फ्लोट्स आहेत त्याचे डिफरंट डेन्सिटीज काय आहेत बघा तर अवेलेबल आहेत. सो दॅट 20-fold रेंज ऑफ द फ्लो कॅन बी मेजर्ड ॲक्युरेटली. मग तो जो 20-fold रेंजचा जो फ्लो आहे तो काय करतोय आपण ॲक्युरेटली मेजर करतोय. सो द फ्लोट्स मे बी मेड अप ऑफ. आता ते जे फ्लोट्स आहेत ते कशापासून बनवलेले आहेत बघा तर लीड, ग्लास, अॅल्युमिनियम अँड प्लास्टिक पासून ते बनवतो आपण. देन वी हॅव टू सी द
working of the rotameter. So in that, all of you see, as the flow is upward through the tapered tube. आता तो जो फ्लो आहे तो काय होतोय, त्या टेपर ट्यूबच्या वरती जातोय, अपवर्ड होतोय. सो द फ्लो ऑफ द फ्लुइड व्हॅरीज. मग ते जे फ्लुइड फ्लो आहे तो काय होतोय, व्हॅरी होतोय. म्हणजे जेव्हा आपण फ्लो अपवर्ड डायरेक्शनने फ्लो करतोय टेपर ट्यूब मध्ये, तेव्हा काय होतोय, तो फ्लुइड फ्लो आहे तो व्हॅरी होणार आहे. सो द फ्लुमेट विच इज सराउंडेड बाय द फ्लुइड. त्या फ्लुमेट मध्ये काय केलेलं आहे, तर फ्लुइडने सराउंड केलेली आहे ती फ्लुमेट आहे, which rises and falls depending on the rate of the flow. ती काय होते बघा, तर राईज होते आणि पुन्हा फॉल होते डिपेंडिंग ऑन द रेट ऑफ फ्लो. म्हणजे जसं जसं आपण फ्लो इन्क्रीज किंवा डिक्रीज करू, इन्क्रीज केलं तर काय होणार आहे, म्हणजे फ्लो आपण त्या ट्यूब मधून जर फ्लुइड फ्लो केलं तर ती ट्यूब काय होणार आहे, राईज होणार आहे. आणि जेव्हा तो जो फ्लो आहे तो पुढे जाणार आहे, मग पुढे गेल्यानंतर ती जी फ्लोमेट आहे ती काय होते, परत खाली फॉल डाऊन होते. सो द ग्रेटर द फ्लो रेट, हायर द फ्लुमेट रायझेस इन द ट्यूब. म्हणजे जेवढा फ्लो रेट जास्त तेवढी ट्यूब काय होते, इथं राईज होणार आहे. इथून आपण जेवढा फ्लो जास्त एंटर करू, ग्रेटर द फ्लो रेट, ग्रेटर द फ्लुमेट रायझेस इन द ट्यूब. मग ही जेवढा जास्त फ्लो तेवढी फ्लुमेटची आहे ती काय होते, तर इथं जास्त प्रमाणामध्ये राईज होणार आहे. So next, in rotameters, the pressure drop is constant or nearly constant. आता rotameters मध्ये तो जो प्रेशर ड्रॉप आहे तो कसा असणार आहे, तर कॉन्स्टंट आहे किंवा नियरली कॉन्स्टंट आहे, लक्षात ठेवा. सो ड्युरिंग द फ्लुइड फ्लो, जेव्हा फ्लुइड फ्लो चालू असतो तेव्हा काय होते बघा, सो द एरिया ऑफ द annular space between the fluid and the tube varies. मग आता फ्लुइड फ्लो मधला जो एरिया आहे annular space मधला, फ्लुमेट मधला आणि ट्यूब मधला, तो काय होतोय, तर व्हॅरी होणार आहे बघा, लक्षात ठेवा. सो द फ्लो मे बी रीड युजिंग द अप्पर एज ऑफ द फ्लुमेट. मग तो जो फ्लो आहे तो कसा रीड करतोय आपण, तर अप्पर एज ऑफ द फ्लुमेट. फ्लुमेटचं जे अप्पर एज आहे, त्या फ्लुमेटचं जे अप्पर एज असणार आहे, तर जर समजा फॉर एक्झाम्पल फ्लुमेट जर इथं 1 2 3 4 5 असे आपण नंबर दिले, मग ह्या फ्लुमेटचं जे अप्पर एज आहे ते 2 नंबरला असेल, तर आपण काय करणार, तर त्याचं रीडिंग किती येणार, तर 2 येणार, हे लक्षात ठेवा. असं काय करणार आपण, रीडिंग नोट डाऊन करणार. सो द एरिया इज प्रॉपरली कॅलिब्रेटेड टू द फ्लो रेट. मग तो जो एरिया आहे तो काय केलेला आहे, तर प्रॉपरली कॅलिब्रेट केलेला आहे. कशासाठी कॅलिब्रेट करतोय आपण, तर फ्लो रेट साठी तो एरिया कॅलिब्रेट करतो. सो द रेकॉर्डिंग मे बी ट्रान्समिटेड फ्रॉम रेकॉर्डिंग, इंटिग्रेटिंग अँड कंट्रोलिंग. आता ते जे रेकॉर्डिंग आहे ते काय होते बघा, तर ट्रान्समिट होते. कसं ट्रान्समिट होणार आहे बघा, तर रेकॉर्डिंग, इंटिग्रेटिंग अँड कंट्रोलिंग. सो वर्किंग मध्ये बघा आपण काय बघितलं, तर त्यामध्ये तो जो फ्लो आहे तो काय होतोय, तर ऍज द फ्लो इज अपवर्ड थ्रू द टेपर्ड ट्यूब. मग तो जो फ्लो आहे तो काय होतोय बघा, तर अपवर्डली टेपर्ड ट्यूबला काय होतंय, फ्लो होतोय. सो द फ्लो व्हॅरीज. तो जो फ्लुइड फ्लो आहे तो काय होणार आहे, व्हॅरी होणार आहे. सो मग त्या फ्लुमेटला काय केलेलं आहे बघा, तर फ्लुइडने सराउंड केलेलं आहे. त्या फ्लुमेटच्या भोवती पूर्ण काय आहे, तर वॉटर इज प्रेझेंट आहे. मग त्यामध्ये काय होतंय बघा, ती जी फ्लुमेट आहे, जसं आपण वॉटर एंटर करू इथून किंवा फ्लो आपण एंटर करू, तसं काय होणार आहे, ती फ्लुमेट आहे ती राईज होणार आहे. सो द फ्लुमेट रायझेस अँड फॉल्स डिपेंडिंग ऑन द रेट ऑफ द फ्लो. ती फ्लुमेट काय होते, राईज होते आणि परत फॉल डाऊन होते, जसं जसं रेट ऑफ फ्लो इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल तशी. सो द ग्रेटर द फ्लो रेट, हायर द फ्लुमेट रायझेस इन द ट्यूब. जेवढा फ्लो रेट जास्त तेवढी फ्लुमेट काय होणार, राईज होणार. सो इन द रोटामीटर्स प्रेशर ड्रॉप इज कॉन्स्टंट ऑर द नियरली कॉन्स्टंट. मग रोटामीटर्स मध्ये तो जो प्रेशर ड्रॉप आहे तो कसा असणार आहे, तर कॉन्स्टंट आहे किंवा नियरली कॉन्स्टंट आहे. मग त्या फ्लुइड फ्लो मध्ये काय होतंय बघा, तर तो जो अॅन्युलर स्पेस आहे, annular space between the plummet and the tube vary. Plummet आणि ट्यूब मधला जो annular space आहे तो काय होतोय, व्हॅरी होतोय. सो द फ्लो मे बी रीड using the upper edge of the plummet.
तर तो जो फ्लोमेचा जो अप्पर एज आहे तर तिथूनच काय करणार आपण रीडिंग नोट डाऊन करणार. सो तो जो एरिया आहे तो काय करतो आपण प्रॉपरली कॅलिब्रेट करतो. इट इज कॅलिब्रेटेड टू द फ्लो रेट. देन त्यामध्ये रेकॉर्डिंग काय करतो आपण ट्रान्समिट करतो. कसं ट्रान्समिट करणार आहे तर इट मे बी ट्रान्समिटेड फॉर recording, integrating and the controlling. Then we have to see the uses of the rotameter. So these are extensively used in the chemical industries such as bulk drug. काय करतोय आपण ते केमिकल इंडस्ट्री मध्ये यूज करतोय बल्क ड्रग मध्ये. Then in the fermenters, the supply of the air is controlled through the rotameter. मग जो एअरचा जो सप्लाय आहे तो कशा थ्रू कंट्रोल करणार आहे आपण तर रोटामीटर्स थ्रू काय करतो आपण तो एअरचा सप्लाय आहे तो कंट्रोल करतोय कशामध्ये फर्मेंटर्स मध्ये. देन रोटामीटर्स आर सॅटिस्फॅक्टरी फॉर द बोथ फॉर लिक्विड्स ऍट हाय अँड लो प्रेशर. रोटामीटर्स काय आहेत बघा तर सॅटिस्फॅक्टरी आहेत. कशासाठी सॅटिस्फॅक्टरी आहेत बघा तर फॉर लिक्विड साठी ऍट हाय आणि लो प्रेशर साठी. हे काय झाले त्याचे युजेस झाले. देन वी हॅव टू सी द ऍडव्हान्टेजेस. सो फर्स्ट ऍडव्हान्टेज बघा काय सांगितलेलं आहे. सो ऑपरेटर हॅज अ डायरेक्ट व्हिज्युअल इंडेक्स ऑफ द फ्लो रीडिंग. म्हणजे तो जो ऑपरेटर आहे तर रोटामीटर काय करतोय आपल्याला डायरेक्टली रीडिंग काय करतोय देतोय. म्हणजे तो जो ऑपरेट करणार ती जी मशीन ऑपरेट करणार आहे रोटामीटर तर त्याला काय होतं बघा तर डायरेक्टली व्हिज्युअली काय होतं रीडिंग देते कोण तर रोटामीटर. सो एमसीक्यू मध्ये पण हा क्वेश्चन होता डॅश डॅश गिव्स द डायरेक्ट reading for the flow of fluids. What is the answer? Rotameter. So it is satisfactory for the manual control for the processes for experimental work. हे सॅटिस्फॅक्टरी आहे बघा कशासाठी तर मॅन्युअल कंट्रोल प्रोसेसेस मध्ये एक्सपेरिमेंटल वर्क मध्ये. देन नेक्स्ट बघा इट डज नॉट रिक्वायर द कंडिशन दॅट द स्ट्रेट पाईप शुड रन बिफोर अँड आफ्टर द मीटर. म्हणजे ह्यामध्ये कोणतीही कंडिशन नसते की स्ट्रेट पाईप रन व्हायला पाहिजेत बिफोर किंवा आफ्टर. सो दॅट इज अबाउट द ऍडव्हान्टेजेस. इथं फर्स्ट आपला पहिल्या युनिट मधला फर्स्ट पॉइंट संपलेला आहे फ्लो ऑफ फ्लुइड्स. त्यानंतर सेकंड साईज रिडक्शन आणि साईज सेपरेशन असे 2 पॉइंट आहेत. त्यामध्ये पण भरपूर सब पॉइंट आहेत. वेट फॉर 1 minute. Okay, the screen is visible to all. Size Yes, ma'am, reduction visible. कसं करणार? Yes, Okay. ma'am, visible. Okay, then we have to see the size reduction. त्यामध्ये बघा so what is the definition of size reduction? Simple definition. Simple language मध्ये काय म्हणतो आपण डेफिनेशन त्याची तर रिडक्शन ऑफ लार्ज पार्टिकल्स इनटू स्मॉलर पार्टिकल्स. आपण काय करतोय लार्ज युनिट मासेसचं सॉलिड युनिट मासेसचं कन्वर्जन कशामध्ये करतोय तर स्मॉल युनिट मास मध्ये कन्वर्जन करतोय. सो साइज रिडक्शन इज द प्रोसेस ऑफ रिड्युसिंग लार्ज सॉलिड युनिट मासेस इनटू स्मॉल युनिट मासेस. लार्ज पार्टिकलचं कन्वर्जन आपण कशामध्ये करतोय तर स्मॉल पार्टिकल्स मध्ये करतोय. दॅट इज coarse particles or fine particles. Then size reduction is also termed as the comminution, diminution or the pulverization. हा मोस्ट इम्पॉर्टंट MCQ आहे. तर ह्यामध्ये साइज रिडक्शन ला काय म्हणतोय आपण कॉम्बिनेशन म्हणतोय डिमिन्युशन किंवा पल्वरायझेशन अशा याला डिफरंट नेम आहेत. हे MCQ मध्ये विचारलं जातं. तर ह्या सगळ्याचा एकच अर्थ होतो तर काय होतं लार्ज पार्टिकलचं कन्वर्जन आपण स्मॉल पार्टिकल्स मध्ये करतो. सो फर्स्ट बघा आपण ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस पॉइंट कव्हर करूया आज. तर त्यामध्ये फर्स्ट बघा ऍडव्हान्टेजेस काय आहेत तर फर्स्ट आहे तो कंटेंट युनिफॉर्मिटी.
So in that mixing of the different ingredients can be effective if the particle size is uniform and small. आता कंटेंट युनिफॉर्मिटी मध्ये काय सांगितलंय तर डिफरंट इन्ग्रेडियंट काय होतं इफेक्टिव्ह होतं मिक्सिंग म्हणजे आपण त्यामध्ये मिक्सिंग पण करू शकतो डिफरंट इन्ग्रेडियंट्स आणि त्याची पण साईज काय करू शकतो आपण रिड्यूस करू शकतो इफ द पार्टिकल साईज इज युनिफॉर्म अँड स्मॉल म्हणजे आपल्याला काय करायचे तर साईज रिडक्शन करायचे म्हणजे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत फॉर एक्झाम्पल 3-4 सॉलिड युनिट मासेस आहेत मग त्याचं काय करायचं ते फक्त युनिफॉर्म आहेत मग त्याचं आपल्याला कन्वर्जन साईज रिड्यूस करायची मग ते जर युनिफॉर्म आणि स्मॉल असतील तर आपण काय करू शकतो तर त्याची साईज काय करू शकतो रिड्यूस करू शकतो ते जर एकाच साईजचे असतील तर त्याची साईज रिडक्शन करायला आपल्याला जास्त म्हणजे ते ऍडव्हान्टेजेस असणार आहे सो सेकंड काय असणार आहे युनिफॉर्म फ्लो युनिफॉर्म फ्लो आणि जेव्हा आपण साईज रिड्यूस करतो तेव्हा काय होणार आहे बघा साईज रिडक्शनचा फायदा काय आहे तर युनिफॉर्म फ्लो त्याचा जो फ्लोएबिलिटी असते ती कशी असते युनिफॉर्म असते फॉर एक्झाम्पल आपण मिक्सर मध्ये एखादा सॉलिड इन्ग्रेडियंट फॉर एक्झाम्पल ग्राउंडनट आपण काय करतो त्यामध्ये मिक्सर मध्ये साईज रिड्यूस करतो ग्राउंडनटची मग त्याचा जो फ्लो असतो त्या पार्टिकलचा तो कसा असतो तर युनिफॉर्म फ्लो असतो त्याचा म्हणजे पार्टिकल साईज पण सेम असते त्याचा फ्लो पण कसा असतो युनिफॉर्म असतो सो स्मॉलर द पार्टिकल साईज अँड कंट्रोल साईज डिस्ट्रीब्युशन पार्टिकल साईज कशी असणार आहे स्मॉल असणार आहे आणि कंट्रोल साईज डिस्ट्रीब्युशन इट प्रमोट्स द फ्लो ऑफ द पावडर into dyes during the compression of the tablet. आता इथे एक सेकंड एक्झाम्पल अनदर एक्झाम्पल दिलेलं आहे काय दिलेलं आहे बघा तर जेवढी पार्टिकल साईज स्मॉल तेवढं काय होतं तेवढं साईज डिस्ट्रीब्युशन आहे ते कसं राहतं कंट्रोल मध्ये राहतं त्याचं सो इट प्रमोट द फ्लो ऑफ द पावडर मग काय होतंय तर तो पावडरचा फ्लो काय होतोय तर प्रमोट होते इनटू डाईज ड्युरिंग द कम्प्रेशन ऑफ द टॅबलेट म्हणजे जेव्हा आपण टॅबलेट कम्प्रेस करू तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे टॅबलेट कॉम्प्रेशन मध्ये किंवा अजून तुम्ही बघितलं नसेल टॅबलेट कॉम्प्रेस कशी करायची ती तर टॅबलेट कॉम्प्रेशन मध्ये काय करतो आपण तर एक युनिफॉर्म पावडर म्हणजे पावडर पार्टिकल्स असतात ते कसे घेतो आपण तर डायरेक्ट कॉम्प्रेशन असेल तर काय करतो आपण पावडरचं काय करतो टॅबलेट मध्ये कन्व्हर्जन करतो आणि ग्रॅन्युलेशन मेथडने जर आपल्याला टॅबलेट बनवायची असेल तर ग्रॅन्युल्स पण एकाच साईजचे आपण काय करतो प्रिपेअर करतो आणि मग आपण त्या टॅबलेट पंचिंग मशीन मध्ये काय करतो ग्रॅन्युल्स पोर करतो त्या डाईज मध्ये आणि डाईज मध्ये पोर करून नंतर विथ द हेल्प ऑफ पंच ते जे पंच असतात ते पंच काय करतात कॉम्प्रेस करतात त्या ग्रॅन्युल्सला आणि काय होतं नंतर टॅबलेट फॉर्म होते म्हणजे युनिफॉर्म फ्लो म्हणजे त्या ग्रॅन्युलची फ्लोएबिलिटी पण कशी असली पाहिजे युनिफॉर्म असली पाहिजे तरच काय होणार आहे ती टॅबलेट पंच होणार आहे आणि जर समजा आपल्याला डायरेक्ट कॉम्प्रेशन थ्रू जर टॅबलेट बनवायची असेल तर काय करणार आहे आपण तर पावडर फ्लो आहे तो कसा पाहिजे तर युनिफॉर्म पाहिजे तरच आपण काय करू शकतो व्यवस्थित ती टॅबलेट आहे ती कॉम्प्रेस करू शकतो देन नेक्स्ट ऍडव्हान्टेज इज व्हॉट इफेक्टिव्ह एक्सट्रॅक्शन ऑफ द ड्रग आपण काय करू शकतो तर इफेक्टिव्ह एक्सट्रॅक्शन करू शकतो त्या ड्रगचं सो स्मॉलर पार्टिकल्स अलाउ द रॅपिड पेनिट्रेशन ऑफ द सॉल्वंट इनटू द टिश्यू मग ते जे स्मॉलर पार्टिकल्स आहेत ते काय करतात बघा तर त्या टिश्यू मध्ये काय होतं स्मॉलर पार्टिकलचं रॅपिड पेनिट्रेशन होतं म्हणजे त्या टिश्यू मध्ये ते लवकर पोहोचतात स्मॉलर पार्टिकल्स और सेल्स ऑफ द व्हेजिटेबल अँड द एनिमल ओरिजिन म्हणजे जेवढी स्मॉल साईज तेवढा काय होणार आहे त्याचा ऍडव्हान्टेजेस जास्त असणार आहे म्हणजे ते टिश्यू मध्ये काय होणार आहेत स्मॉलर पार्टिकल्स लगेच काय होतात पेनिट्रेट होतात सो द टाइम रिक्वायर्ड फॉर द एक्सट्रॅक्शन इट कॅन बी शॉर्टन मग ते जे एक्सट्रॅक्शन साठी जो टाइम लागतोय तो काय होतोय बघा सो इट कॅन बी शॉर्टन्ड देन नेक्स्ट आहे ती इफेक्टिव्ह ड्राईंग इफेक्टिव्ह ड्राईंग मध्ये काय होणार आहे बघा म्हणजे साईज रिड्यूस केल्यामुळे काय होतं तर ड्राईंग इफेक्टिव्ह होते त्याचं सो ड्राईंग ऑफ द ग्रॅन्युलर मास इट कॅन बी रॅपिड अँड इफेक्टिव्ह इफ द साईज ऑफ द ग्रॅन्युल इज स्मॉल अँड युनिफॉर्म आताच बघितलं आपण ग्रॅन्युलची साईज जर स्मॉल आणि युनिफॉर्म असेल तर टॅबलेट पण व्यवस्थित काय होऊ शकते पंच होऊ शकते ग्रॅन्युलेशन मेथडने आणि आपल्याला काय करायचं ते ग्रॅन्युल्स म्हणजे स्मॉल आणि युनिफॉर्म साईज असेल एकसारखी साईज असेल तर त्याचं ड्राईंग पण काय होऊ शकतं इफेक्टिव्ह होऊ शकतं म्हणजे आपण ते हॉट एअर ओव्हन मध्ये पण काय करू शकतो ते ग्रॅन्युल्स आहेत ते ड्राय करू शकतो आणि ते ड्राईंग काय होणार आहे तर इफेक्टिव्ह होणार आहे त्यांची साईज स्मॉल आणि युनिफॉर्म असल्यामुळे सो देन नेक्स्ट
इज व्हॉट इम्प्रूव्ड स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटी काय होते बघा, तर इम्प्रूव्ह होते. सो इन केस ऑफ द सस्पेन्शन अँड द इमल्शन, सस्पेन्शन आणि इमल्शन मध्ये काय होते बघा, सो द रेट ऑफ द सेडिमेंटेशन डिक्रीजेस टू अ लार्ज एक्सटेंट ऑफ द पार्टिकल साइज इज स्मॉल. मग तो जो सेडिमेंटेशन रेट आहे तो काय होतोय, डिक्रीज होतोय लार्ज एक्सटेंटला. कशामुळे, तर पार्टिकल साइज स्मॉल असल्यामुळे. म्हणजे हा काय झाला, त्याची स्टॅबिलिटी काय होते, इम्प्रूव्ह होते. कशामध्ये, तर सस्पेन्शन आणि इमल्शन मध्ये त्याचा जो रेट आहे तो काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. कशामुळे डिक्रीज होणार आहे, तर पार्टिकल साइज स्मॉल असल्यामुळे. देन नेक्स्ट वी हॅव टू सी इम्प्रूव्ड डिझोल्यूशन रेट. डिझोल्यूशन रेट काय होतोय, इम्प्रूव्ह होतोय. सो इन दॅट साइज रिडक्शन इन्क्रीजेस द सरफेस एरिया. साइज रिडक्शन काय होतोय बघा, त्यामुळे सरफेस एरिया काय होतोय, इन्क्रीज होतोय. So which facilitate the intimate contact of the solid particles and the gastric or the intestinal juices. म्हणजे इम्प्रूव्ह डिझोल्यूशन रेट म्हणजे काय, तर डिझोल्यूशन स्टडी काय होतं, डिझोल्यूशन रेट आहे तो इम्प्रूव्ह होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल टॅबलेट मध्ये काय करतो आपण, डायरेक्ट पंच केलं तर पावडर पार्टिकल्स असतात, स्मॉल पावडर पार्टिकल्स. मग आपण जर ती टॅबलेट जर स्वॅलो केली, टॅबलेट जर घेतली आपण, तर काय होणार आहे, ते गॅस्ट्रिक किंवा इंटेस्टिनल ज्युसेस मध्ये काय होतंय, त्याचं लगेच जास्त डायरेक्टली कॉन्टॅक्ट येऊन टॅबलेट काय होते, डिझॉल्व्ह होते लगेच आपल्या त्या इंटेस्टिनल किंवा गॅस्ट्रिक ज्यूस मध्ये. म्हणजे त्याचा इफेक्ट काय होणार आहे, तो लगेच होणार आहे. किंवा त्याचा जो डिझोल्यूशन रेट आहे, म्हणजेच जेवढी पार्टिकलची साईज स्मॉल तेवढा त्याचा डिझोल्यूशन रेट म्हणजे विरघळण्याची कॅपॅसिटी काय असणार आहे, तर जास्त असणार आहे. सो thus the rate of dissolution is enhances. मग तो जो डिझोल्यूशन रेट आहे तो काय होतोय, तर इन्क्रीज होतोय. कशामुळे, तर पार्टिकल साईज स्मॉल असल्यामुळे. Then next advantage is what, improved rate of absorption. Absorption पण काय होणार आहे, तर पार्टिकल साईज स्मॉल असल्यामुळे absorption पण इन्क्रीज होणार आहे किंवा इम्प्रूव्ह होणार आहे. सो द स्मॉलर द पार्टिकल साईज जेवढी स्मॉल तेवढं काय असणार आहे, फास्टर द ऍब्सॉर्प्शन. ऍब्सॉर्प्शन कसं असणार आहे, फास्ट असणार आहे. बिकॉज ऑफ द एनहान्स्ड डिझोल्यूशन. कशामुळे, तर डिझोल्यूशन इम्प्रूव्ह झाल्यामुळे. म्हणजेच ती जर टॅबलेट जर लवकर आपल्या बॉडीमध्ये जर डिझॉल्व्ह झाली तर काय होणार आहे, तर ऍब्सॉर्प्शन रेट आहे बॉडी मधला आपला तो पण काय होणार आहे, तर इम्प्रूव्ह होणार आहे किंवा इन्क्रीज होणार आहे. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. देन आपण ऍडव्हान्टेजेस कोणते बघितले, कंटेंट युनिफॉर्मिटी, युनिफॉर्म फ्लो, त्यानंतर ड्रग्स एक्सट्रॅक्शन, इफेक्टिव्ह एक्सट्रॅक्शन ऑफ द ड्रग. देन नेक्स्ट इफेक्टिव्ह ड्राईंग. त्यानंतर काय होतं, इम्प्रूव्ड स्टॅबिलिटी सस्पेन्शन आणि इमल्शनची. देन इम्प्रूव्ड डिझोल्यूशन रेट. देन इम्प्रूव्ड रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन. आणि डेफिनेशन काय आहे साइज रिडक्शनची, तर त्यामध्ये काय करतो आपण, सो इट इज द प्रोसेस ऑफ reducing large solid unit masses into small unit masses. Large solid unit masses चं कन्वर्जन आपण स्मॉल युनिट मास मध्ये करतोय. त्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे ह्याच्यामध्ये, साइज रिडक्शन इट इज ऑल्सो नोन एज द पल्वरायझेशन, कॉम्बिनेशन और डिमिनिशन. एमसीक्यू साठी लक्षात ठेवा हे. देन नेक्स्ट डिसएडव्हान्टेजेस. डिसएडव्हान्टेजेस बघा कोणते आहेत डिसएडव्हान्टेजेस. फर्स्ट आहे तो ड्रग डिग्रेडेशन. ड्रग काय होतोय, डिग्रेड होतोय, खराब होतोय. सो ड्रग डिकम्पोजिशन इज पॉसिबल ड्यू टू द हीट प्रोड्युस्ड ड्युरिंग मिलिंग. मग ड्रग डिकम्पोजिशन कशामुळे होतंय बघा, तर ड्यू टू द हीट प्रोड्युस्ड ड्युरिंग मिलिंग. जेव्हा मिलिंग प्रोसेस चालू असते, म्हणजे साईज रिड्यूस करण्याची प्रोसेस चालू असते, तेव्हा काय होतंय बघा, तर हीट त्या मशीन मध्येच काय होणार आहे, हीट जनरेट होणार आहे. त्यामुळे काय होतंय, तो ड्रग काय होतं, लवकर डिकम्पोज होतोय किंवा खराब होतोय. सो थर्मोलेबल सबस्टन्सेस आर द मोस्ट अफेक्टेड. म्हणजे थर्मोलेबल सबस्टन्सेस आहेत ते काय होत आहेत, जास्त प्रमाणामध्ये अफेक्ट होत आहेत. सो नेक्स्ट पॉइंट बघा, सो ड्रग्स कंटेनिंग द वॅक्सी मटेरियल्स इट बिकम सॉफ्ट ड्यू टू हीट जनरेटेड ड्यू टू मिलिंग. आता एखाद्या वॅक्सी मटेरियल जर आपल्याला जर मिलिंग करायचं असेल किंवा साईज रिड्यूस करायची असेल तर काय होते, हीटमुळे ते वॅक्सी मटेरियल आहे ते काय होते, सॉफ्ट होते. त्यामुळे त्याचं मिलिंग करणं काय आहे, तर अवघड आहे. सो दॅट इज अबाउट द ड्रग डिग्रेडेशन. देन वी हॅव टू सी द पुअर मिक्सिंग. पुअर मिक्सिंग मध्ये काय सांगितले बघा, सो नॉर्मली व्हेरी स्मॉल पार्टिकल्स passes the strong cohesive forces. आता
जे स्मॉल पार्टिकल्स आहेत ते काय करतात बघा, तर स्ट्रॉंग कोहेसिव्ह फोर्स पास करतात. हेन्स ऍग्रिगेशन ऑफ द पार्टिकल्स इज पॉसिबल. मग काय होतं बघा, त्या पार्टिकलचं ऍग्रिगेशन डेव्हलप होणार आहे. म्हणजे ते पार्टिकल जर स्मॉल असतील तर ते एका ठिकाणी साठून बसणार आहेत. म्हणजे काय होतं, त्यांचं ऍग्रिगेशन होतं त्या पार्टिकलचं. सो द ऍग्रिगेशन इट इनहिबिट द इफेक्टिव्ह ब्लेंडिंग ऑफ द डिफरंट ऍडिटिव्ह. आता ऍग्रिगेशन मुळे काय होतं बघा, तर डिफरंट ऍडिटिव्हचं काय होतंय, तर इफेक्टिव्ह ब्लेंडिंग होतं. म्हणजे जास्त प्रमाणामध्ये काय होत आहेत, तर काय आहेत ते डिफरंट ऍडिटिव्हचं काय होतंय, जे आपण ऍडिटिव्ह ऍड करतो त्याचं ब्लेंडिंग काय होतंय, जास्त होतंय. So next is what? Next disadvantage is what? Contamination. So in that contamination during milling and the grinding. जेव्हा मिलिंग आणि ग्राइंडिंग प्रोसेस चालू असते तेव्हा काय होते बघा, तर ग्राइंडिंग सर्फेसेस विअर ऑफ. विअर अँड टिअर प्रोसेस होते. म्हणजे काय होतं, त्यांचं घर्षण होते ते मिलिंग प्रोसेस चालू असताना किंवा ग्राइंडिंग प्रोसेस चालू असताना. फॉर एक्झाम्पल सिरेमिक ऑर द आयर्न इक्विपमेंट. सिरेमिक किंवा आयर्न इक्विपमेंट असेल तर तिथे काय होणार आहे, जास्त त्याचा विअर अँड टिअर डेव्हलप होणार आहे. म्हणजेच घर्षण जास्त प्रमाणामध्ये होणार आहे. सो द पार्टिकल्स ऑफ विच आर these are present as the impurities in the powder. मग ते जे पार्टिकल्स आहेत तर त्यामध्ये काय होतं बघा, तर पावडर पार्टिकल्स मध्ये काय होतं, तर इम्प्युरिटीज डेव्हलप होते. म्हणजे काय होतं, कॉन्टॅमिनेशन डेव्हलप होते. कशामुळे, तर जास्त प्रमाणामध्ये काय होतं, घर्षण झाल्यामुळे. ओके, नेक्स्ट मेकॅनिझम आणि लॉज गव्हर्निंग द साइज रिडक्शन आणि फॅक्टर्स अफेक्टिंग द साइज रिडक्शन हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. Wait for 1 minute. I have to take your attendance. Okay. Roll number 2, 4, 9, 10, 14, 16, 19, 21, 25, 34, 38, 41, 42, 43. हॅलो, Yes. 41 प्रेझेंट मॅडम. माझा रोल नंबर Okay. हा 41. 45 टाकले तुम्ही बघा तिथे नीट व्यवस्थित. हा तेच करतो मॅडम. चेंज करा. हा हा 46. Okay, 51, 53, 54, 55, 58, 59, 60, 62, 73, 60 is there. Okay. हा absent numbers बघा सगळ्यांनी. Roll number 2, 4, 9, 10, 14, 16, 19, 21, 25, 34, 38, 42, 43, 46, 51, 53, 54, 55, 58, 59, 62 and 73. Too many students are absent today.
हॅलो मॅम 59 प्रेझेंट आहे. ओके 59. मॅम रोल नंबर 14 प्रेझेंट होता पण नेटवर्क प्रॉब्लेम मुळे बाहेर गेलो. ओके 14. ठीक आहे. Anyone is there? सगळ्यांनी लेक्चर्सला कंपल्सरी प्रेझेंट ठेवा. ऍटलीस्ट 75% अटेंडन्स इज मॅन्डेटरी. नाहीतर युनिव्हर्सिटी एक्झामला बसता येणार नाही तुम्हाला. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. ओके. ठीक आहे, लेक्चर स्टॉप करू आपण आता.